नमस्कार. MPSC वनसेवा मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा यांच्यासाठी जिओलॉजी ऑप्शनल आपण याबद्दल मार्गदर्शन घेत होतो. मागील लेक्चरमध्ये आपण जिओलॉजी ऑप्शनलचा सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढील लेक्चर्समध्ये आपण जिओलॉजीशी रिलेटेड जे काही कंटेंट आहेत त्या संबंधित लेक्चर आपण घेणार आहोत. त्यातील हे पहिलं लेक्चर ज्याच्यामध्ये आपण जिओलॉजी ऑफ व्हॉल्केनोज बद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी या लेक्चरचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स माझ्याकडून खालीलप्रमाणे आहेत. सर्वप्रथम की या लेक्चर्समध्ये मी जास्तीत जास्त डायग्रॅम्सचा उपयोग केलेला आहे. तर या डायग्रॅम्स आपण आपल्या नोटबुकमध्ये स्केचच्या स्वरूपात ड्रॉ करून घ्याव्यात व त्याला जे काही लेबल्स आहेत ते व्यवस्थित द्यावे. आणि सेम डायग्रॅम्स आपण आपल्या येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर्समध्ये रिप्रोड्यूस कराव्यात जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. सो पहिली गोष्ट डायग्रॅम्सबद्दल. सो सेकंड थिंग इज की या लेक्चर्समध्ये आपण बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे काही फॅक्च्युअल डिटेल्स असतील त्याला थोडंसं बाजूला ठेवणार आहोत. परंतु या लेक्चर्समध्ये स्लाईड्सच्या खाली मी काही रेफरन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. सो हे रेफरन्सेस तुम्ही या लेक्चर व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही त्या रेफरन्सेसला भेट द्या. वेबसाईट्स आहेत, काही बुक्स आहेत, ते तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये पाहू शकता. या रेफरन्सेसमध्ये येणारी बऱ्यापैकी टर्मिनॉलॉजी मी इथे कवर करणार आहे जेणेकरून तुम्हाला ते रेफरन्सेस वाचताना जास्त तुम्हाला मेहनत करावी लागणार नाही आहे. ठीक आहे. सो त्या बाबतीतच तिसरं आहे की जे कीवर्ड्स आणि जे टर्म्स इथं एक्सप्लेन करणार आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि त्या कीवर्ड्सची कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित बाय हार्ट तुम्ही नोट्समध्ये लिहून ती रिवाईज करायची आहेत की टर्म्स. ठीक आहे. सो या इंट्रोडक्टरी रिमार्क्सनंतर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण एक्सट्रुझिव्ह इग्निस रॉक्स की त्याला व्हॉल्केनिक रॉक्स असंही म्हणतात यांचा अभ्यास करणार आहोत. तसंच व्हॉल्केनिक प्रोसेसबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी आपण जनरल जिओलॉजीचे जे टॉपिक आहेत ते कवर होणार आहेत ज्याच्यामध्ये व्हॉल्केनॉलॉजीचा स्पेसिफिक सिलेबस देण्यात आलेला आहे. परंतु सेम टॉपिक जो आहे तो इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये पण बघायला मिळतो. परंतु व्हॉल्केनोजचा पर्टिक्युलरली अभ्यास नसून व्हॉल्केनोपासून जे प्रोडक्ट्स बनतात त्याच्याबद्दल आपण इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये माहिती घेणार आहोत. ठीक आहे. सो जनरल जिओलॉजीमध्ये जे व्हॉल्केनोजचा अभ्यास आहे तो बेसिकली एक्सट्रुझिव्ह आहे. एक्सट्रुझिव्ह म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या वरती निर्माण होणारा रॉक्स आणि त्या प्रोसेसेस आणि त्याच्या विरोधात किंवा ऑन द ऑपोजिट ऑफ दिस इज व्हॉट इंट्रुझिव्ह. इंट्रुझिव्ह म्हणजे काय? पृथ्वीच्या सरफेसच्या खाली जे काही रॉक्स बनतात त्याला इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक्स असं म्हणतात. सो बेसिकली वी आर नाव डीलिंग विथ एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक्स. सो हे जे काही की टर्म्स मी लिहून देत आहे ते तुम्ही प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. सो या लेक्चरमध्ये आपण व्हॉल्केनोजची डेफिनेशन जाणून घेणार आहोत. नंतर वेगवेगळ्या व्हरायटीचे किंवा टाईप्सचे व्हॉल्केनोज आपल्याला बघायला मिळतात ते बघणार आहोत. देन टाईप्स ऑफ इरप्शन्स, वेगवेगळ्या प्रकारे व्हॉल्केनोजचं इरप्शन होतं. ते इरप्ट होऊन लावा जे मटेरियल आहे मोल्टन रॉक मटेरियल ते बाहेर येत असतं. सो त्याचे काही प्रकार आहेत. देन सर्वात महत्त्वाचं त्याचे प्रोडक्ट्स व्हॉल्केनोक इरप्शनपासून जे निर्माण होणारे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याला पायरोक्लास्ट देखील म्हणतात. पायरोक्लास्टिक मटेरियल.
मटेरियल. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की जिओलॉजीमध्ये खूप सारे टर्म्स असे असतील की जे सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहेत. जसं की इथं पायरो आणि क्लास्टिक ह्या 2 शब्दांपासून पायरोक्लास्टिक मटेरियल हा शब्द बनलेला आहे. पायरोचा अर्थ असतो फायर म्हणजेच आग आणि क्लास्टिकचा अर्थ असतो सेडिमेंट किंवा पार्टिकल. सो दीज आर द सेडिमेंट और पार्टिकल्स ऑफ व्हॉल्केनिक इरप्शन्स विच आर प्रोड्यूस फ्रॉम फायर. ठीक आहे ना. आगीपासून तयार झालेले किंवा खूप जास्त तप्त लावापासून तयार झालेले बाय प्रोडक्ट्स म्हणजे पायरोक्लास्टिक मटेरियल. राईट. देन जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे लँडफॉर्म म्हणजे काय असतं, डोंगर, दऱ्या. ठीक आहे. ह्या लँडफॉर्म्सचे प्रकार झालेले आहेत. सो व्हॉल्केनिक इरप्शननंतर देखील काही लँडफॉर्म्स तयार होतात. त्याची स्केल एखाद्या किलोमीटर किंवा 100 किलोमीटर देखील असू शकते किंवा एका छोट्याशा एरियामध्ये लिमिटेडसुद्धा असू शकते. ठीक आहे. जसं की सिंडर कोन्स हे लिमिटेड आहेत किंवा लावा चॅनल्स आपण पुढे जाऊन हे बघणारच आहोत. ऑकरन्सेसमध्ये आपण बेसिकली व्हॉल्कनोज कुठे कुठे आढळतात आणि ते त्या पर्टिक्युलर ठिकाणी कुठे कुठे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कुठे कुठे आढळतात. आणि हा जो टॉपिक आहे तो प्लेट टेक्टोनिक्स या टॉपिकशी आपल्याला या टॉपिकसोबत आपल्याला ॲक्च्युली शिकायचं आहे. प्लेट टेक्टोनिक्सचा आधार घेऊन आपल्याला व्हॉल्कनोजचं जे ऑकरन्स आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि तर ते शेवटी आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत की जे जिओलॉजिकल एन्शियंट पास्टमध्ये देखील काही व्हॉल्कनोज होते आणि प्रॉमिनंट होते ते, आणि सध्याच्या कंटेम्पररी जगामध्ये देखील आहेत ते व्हॉल्कनोज आपण पाहणार आहोत. सो हे काही की टर्म्स आहेत. आय होप तुम्ही ते लिहून घेतले असतील. सो वी विल मूव टू द नेक्स्ट स्लाइड नाव. सो ह्या टॉपिकची सुरुवात करताना किंवा कोणत्याही टॉपिकची सुरुवात करताना त्या टॉपिकचं डेफिनेशन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की कोणत्याही टॉपिकची डेफिनेशन ही त्या टॉपिकची एक समरी असते. त्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहोत किंवा त्या टॉपिकला कोणती गोष्ट डिफाईन करते किंवा त्याला चौकटीमध्ये बसवते ते म्हणजे डेफिनेशन. आता व्हॉल्कॅनोच्या डेफिनेशनमध्ये काही की टर्म्स आहेत की जे त्याला डिफाईन करतात, डिफाईन करतात. आणि ते काय शब्द आहेत आपण ते जाणून घेऊया. सो व्हॉल्कॅनोज आर डोम लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. डोम लाईक स्ट्रक्चर बिल्ड बाय इमिशन ऑफ लावा अँड पायरोक्लास्टिक मटेरियल फ्रॉम कन्स्ट्रिक्टेड वेंट ऑन टू अर्थ सरफेस. ठीक आहे. हे 5 शब्द जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता डोम लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा सरफेसवरती असा जो काही डोम किंवा उठाव जो आलेला आहे त्याला म्हणतात डोम स्ट्रक्चर. राईट. परंतु हा जो उठाव आहे तो कशामुळे आलेला आहे तर बिल्ड बाय इमिशन ऑफ लावा अँड पायरोक्लास्टिक मटेरियल थ्रू कॉन्स्ट्रिक्टेड वेंट. कॉन्स्ट्रिक्टेड वेंट म्हणजे पृथ्वीच्या गर्भातून पृष्ठभागापर्यंत एक अशी पोकळी. ठीक आहे. पोकळी आहे की ज्याच्यामधून लावा किंवा मॅग्मा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मॅग्मा हा पृष्ठभागावर येतो व त्याच्यासोबत काही बाय प्रोडक्ट्स म्हणजेच पायरोक्लास्टिक मटेरियल देखील येतात आणि त्याच्यापासून ते एका ठिकाणी साठून डोम लाईक स्ट्रक्चर बनतं. ठीक आहे. तर अशा स्ट्रक्चरला व्हॉल्कॅनो असं म्हणतात. राईट. नाव या डेफिनेशनमध्ये आपण लावाचा उल्लेख केलेला आहे. लावा आणि मॅग्मामध्ये फरक काय. मॅग्मा म्हणजेच मोल्टन रॉक मटेरियल. हा आणखी एक की टर्म आहे मोल्टन रॉक मटेरियल. ठीक आहे. हे म्हणजेच काय मॅग्मालाच काय म्हणतात मोल्टन रॉक मटेरियल. सो हे जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ते येतं देन वी विल कॉल इट ॲज अ लावा, अदरवाईज इट विल बी अ मॅग्मा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं मॅग्मा चेंबर
किंवा मॅग्मा रिझर्वोयर असं नाव दिलेलं आहे. वाय? कारण की हे सरफेसच्या खाली आहे. ठीक आहे ना. जेव्हा ते वरती येतं, फॉर एक्झाम्पल इथं, त्याला म्हणतात लावा फ्लो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो या पुढील गोष्ट आहे ती म्हणजे अर्थ सरफेस. मग अशा आपण पाहिलं एक्सट्रुझिव्ह रॉकबद्दल आपण माहिती घेतो आहे. जर ते पृथ्वीच्या गर्भातच असतील तर त्याला काय म्हणणार? इंट्रुझिव्ह रॉक. इंट्रुझिव्ह रॉक. वाय? कारण की ते पृथ्वीच्या गर्भामध्येच क्रिस्टलाइज होतात किंवा सॉलिडिफाय होतात. राईट? म्हणून त्याला इंट्रुझिव्ह म्हणतात. हे एक्सट्रुझिव्ह म्हणजे काय की लिक्विड फॉर्ममध्ये जो लावा आहे तो बाहेर पडत आहे आणि तो बाहेर पडल्यानंतर तो सॉलिडिफाय होत आहे. त्याचा रॉकमध्ये त्याचं क्रिस्टलायझेशन होत आहे. म्हणून त्याला एक्सट्रुझिव्ह रॉक असं म्हणतात. आय होप दिस डेफिनेशन इज क्लिअर टू ऑल. नाव आपण त्याचे काही टाईप्स बघत आहेत. या टॉपिकमध्ये काही असे सब टॉपिक्स आहेत की जे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत आणि त्याच्यावरती जास्त वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आहे की तुम्ही ते वाचूनही पूर्ण करू शकता. आय विल ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन दी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी सो दॅट तुम्ही जिओलॉजीचा जो ऑप्शनल घेतलेला आहे त्याला तुम्ही योग्य न्याय तुमच्या आन्सरमध्ये देऊ शकाल. ओके. सो टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोज हे बऱ्यापैकी प्रत्येक टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. इथं मी तुम्हाला फक्त ॲडिशनल काही टाईप्स दिलेले जे जिओलॉजीमध्ये वेगवेगळ्या जिओलॉजिस्टने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे ना. प्रायमरीली आपल्याकडे 3 प्रकारचे असतात. लावाडोम्स हा एक, काही जिओलॉजिस्टच्यामध्ये हा देखील एक प्रिन्सिपल टाईप आहे. बट वी विल फॉर नाव बिंग एक्सक्लूड करत आहेत. ओके. इथं इमेज दिलेली आहे अँड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही वेबसाईट्सचे रेफरन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला ह्याबद्दल आणखी जास्त अभ्यास करायचा असेल तर यू कॅन गो टू दिस वेबसाईट अँड रीड द मटेरियल. सेकंड थिंग, आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मी एक समरी चार्ट टाकलेला आहे. तो तुम्ही ॲक्सेस करू शकता की ज्याच्यामध्ये शिल्ड व्हॉल्केनो, कॉम्पोजिट किंवा स्ट्रॅटो व्हॉल्केनो आणि सिंडर कोन यांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. यांचं कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि ते जसंच्या तसं जर क्वेश्चन आला तर तुम्ही ते तो टेबल तुम्ही ड्रॉ करून येऊ शकता आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. नाव दिस इज द रिअल थिंग ऑफ जिओलॉजी हेअर. इथून पुढे आपण जिओलॉजी ऑफ व्हॉल्केनोबद्दल ॲक्च्युअल स्टडी करणार आहोत. नाव जसं मी म्हणलं की व्हरायटी ऑफ व्हॉल्केनोज आपल्याला बघायला मिळतात. ते काही व्हॉल्केनोज खूप जास्त एक्सप्लोजिव्ह असतात तर काही जास्त खूप इफ्युजिव्ह असतात. आपण पुढच्या स्लाईड्समध्ये बघणारच आहोत. देर आर 2 टाईप्स ऑफ व्हॉल्केनो, एक एक्सप्लोजिव्ह आणि दुसरं इफ्युजिव्ह. एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय, खूप त्यांचा जो स्फोट होतो किंवा जो ब्लास्ट होतो तो खूप दूरपर्यंत त्याचा आवाज जातो. त्याचे बाय प्रोडक्ट्स असतात जसं पायरोक्लास्टिक मटेरियल, ते दूरपर्यंत फेकले जातात. बट ऑन द अदर हँड काही व्हॉल्केनोज असे असतात की जे खूप स्मूथली आणि खूप शांतपणे इरप्ट होतात आणि त्यांचा जो लावा आहे लिक्विड फॉर्ममध्ये तो खूप दूरपर्यंत पसरतो ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. सो these are the 2 ends of the types of volcanoes we can see. So हे एवढं जास्त व्हरायटी ही आपण का बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल तर या स्लाईडमध्ये आपण बघू शकतो की काही व्हॉल्केनोजचा जो पायरोक्लास्टिक मटेरियल आहे ते खूप वरपर्यंत जातं. ठीक आहे. इवन सम ऑफ देम गो टू द ट्रोपोस्फेअर आणि स्ट्रॅटोस्फेअर मध्ये देखील जातं. फॉर एक्झाम्पल रिसेंटली 1-2 वर्षापूर्वी हुंगा हपाय हा जो पॅसिफिक ओशनमधला व्हॉल्केनो आहे तो बस्ट झाल्यानंतर त्याचा जो वॉटर वेपर आणि जे पायरोक्लास्टिक मटेरियल आहे ते स्ट्रॅटोस्फेअरपर्यंत गेलं होतं. तो हे एक रिसेंट एक्झाम्पल आहे हुंगा हपाय.
सो हे एक नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे कोट करू शकता. इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल आणि व्हेरी रिसेंट एक्झाम्पल. सो लेट्स कम बॅक टू अवर दिस स्लाईड. सो ही जी एवढी आपण व्हरायटी पाहिली, सो दिस मच ऑफ व्हरायटी, हे वरती जात आहे, हे एकदम शांत आहे, हे मध्यम प्रकारचं आहे, राईट. देन हे, सो व्हाय सच अ ग्रेट टाईप ऑफ व्हरायटी वी कॅन सी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ही जी प्रोसेस आहे व्हॉल्कॅनिझमची ही सेमच आहे. स्टील वी सी सो मच लॉट ऑफ व्हरायटी. वाय? सो हे जे दोन मूळ कारण आहेत ते म्हणजे टेम्परेचर आणि कॉम्पोजिशन. नाव जे आपण व्हॉल्कॅनोचे कॉम्पोनेंट आपण जे डेफिनेशनमध्ये जे पाहिलं, पायरोक्लास्टिक मटेरियल, लावा, राईट, टाईप ऑफ द शेप ऑफ द व्हॉल्कॅनिक कोन, राईट. ह्या गोष्टी ह्या खूप जास्त त्यांच्यामध्ये व्हरायटी असते. सो ह्या कोण कंट्रोल करतं, तर टेम्परेचर आणि कॉम्पोजिशन ऑफ व्हॉट, ऑफ मोल्टन रॉक मटेरियल म्हणजेच मॅग्मा. आता टेम्परेचर, आता खाली इथे दिल्यानुसार तुम्ही बघू शकता की काही रॉक्सची नावं दिलेली आहेत आणि त्याचे टाईप्स दिलेले आहेत आणि खाली इथे टेम्परेचर दिलेलं आहे. ओके. सो हे जे टेम्परेचर आहे ते सर्वात जास्त जे टेम्परेचर दिसतं आहे आपल्याला ते म्हणजे 1000 ते 1200 डिग्री सेल्सिअस. देन सर्वात कमी दिसतं आहे ते 650 ते 800 डिग्री सेल्सिअस. नाव टेम्परेचरनुसार फॉर एक्झाम्पल आपण एक डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल बघूया. जेव्हा एखादा जास्त टेम्परेचरचं लिक्विड असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याचं सरफेस टेन्शन जे असतं ते खूप कमी होऊन जातं, राईट. सरफेस टेन्शन म्हणजे काय, तिची घनता किंवा घट्टपणा त्यालाच आपण काही व्हिस्कोसिटी असं म्हणतो आहे. ओके. ते जर ते खूप जास्त कूल असेल तर त्याची घनता खूप जास्त वाढते, म्हणजे ते खूप जास्त घट्ट होऊन जातं, राईट. सो व्हिस्कोसिटी म्हणजे काय, घट्टपणा कमी म्हणजे ते पातळ आहे आणि घट्टपणा जास्त म्हणजे ते सॉलिड सारखं बनत चाललेलं आहे, राईट. सो टेम्परेचरनुसार आणि त्याच्या कॉम्पोजिशननुसार त्याची व्हिस्कोसिटी ठरते. तर कॉम्पोजिशननुसार कसं आहे, तर SiO2 जर त्याच्यामध्ये जास्त असेल, SiO2 इथे लक्षात घ्या, SiO2 खूप महत्त्वाचा आहे जिओलॉजी शिकताना. जसं केमिस्ट्रीमध्ये कार्बन हा खूप जास्त महत्त्वाचा कंपोनंट आहे, कार्बन, तसाच जिओलॉजीमध्ये Si हा एक खूप महत्त्वाचा किंवा एक बेस एलिमेंट म्हणू शकतो आपण, तसा आहे. तो Si आणि O ह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केमिकल बॉन्ड्स निर्माण होतात आणि ते केमिकल बॉन्ड्स जे असतात ते त्याला व्हिस्कोसिटी प्रदान करतात. सो जसं मी म्हटलं की टेम्परेचर खूप असेल तर पातळ आणि टेम्परेचर खूप कमी असेल म्हणजे 650 ते 800 तर घट्ट. सेम टेम्परेचर कमी असेल तर SiOचं प्रमाण जास्त आणि टेम्परेचर टेम्परेचर कमी असेल तर फेल्सिक किंवा Siचं प्रमाण जास्त आणि ते जर टेम्परेचर खूप जास्त असेल तर Siचं प्रमाण कमी. ओके. हे कॉम्पॅरिझन तुम्ही लक्षात ठेवा, एका ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. हा सेम कन्सेप्ट तुम्हाला इग्निस पेट्रोलॉजी शिकताना खूप जास्त प्रभावीपणे तुम्हाला कळेल की सेमच कन्सेप्ट आहेत, त्या देखील कामी येणार आहेत. ठीक आहे. सो तिसरी कन्सेप्ट जी झाली ती आपली व्हिस्कोसिटीची झाली. व्हिस्कोसिटी हा शब्द तुमच्या आन्सरमध्ये येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि गॅस कंटेंट. आता ह्याच्या पुढची कन्सेप्ट कोणती, गॅस कंटेंट. आता फॉर एक्झाम्पल लावा मॅग्मा कुठे बनतो, इन द मॅन्टल. ठीक आहे. पृथ्वीचं जे आपण स्ट्रक्चर आहे ते कसं असतं की वरती क्रस्ट, खाली अप्पर मॅन्टल आणि खाली लोअर मॅन्टल, राईट. हे असं स्ट्रक्चर असतं पृथ्वीचं आणि खाली केंद्र असतं, राईट. इथं कोर आणि इनर कोर, आउटर कोर, इथं लोअर मॅन्टल, इथं अप्पर मॅन्टल आणि ही क्रस्ट, राईट. सो जो मोल्टन रॉक मटेरियल आहे ते आपण इग्निस पेट्रोलॉजीमध्ये याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. सो काही मटेरियल जे आहे
ते अप्पर मॅन्टलमधून बनतं आणि ते वर येतं. काही मटेरियल जे आहे ते सबडक्शन झोन्स ना, हे नवीन नवीन शब्द तुमच्यासमोर येत आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याला डिटेल्ड एक्सप्लेनेशन घेणार आहोत. सो अप्पर क्रस्ट किंवा लोअर क्रस्टमधून देखील काही मॅग्मा तयार होतो. तो का होतो ते आपल्याला पुढे बघायचं आहे. जस्ट आता थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घ्यायची आहे. बाकीच्या गोष्टी थोड्याशा आपण इग्नोर करू शकतो आहे, राईट. फक्त ज्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या लेक्चरच्या द्वारे शिकायच्या त्यावरती थोडंसं फोकस करूया आपण. ओके. सो या बाउंड्रीमधनं जी अप्पर मॅन्टल आहे त्या बाउंड्रीवरून काही मॅग्मा येतो, ठीक आहे ना, तो वेगळ्या प्रकारचा असतो. तसंच सबडक्शन झोन, राईट. आपण मरियाना ट्रेंचबद्दल ऐकलं असेल तर तो एक सबडक्शन झोनमधला आहे, जसं की जपानमधला माउंट फुजी वगैरे. सो तो याच डेप्थमधनं येतो, करेक्ट. अशा प्रकारे डेप्थ काही मेंटल कन्व्हेक्शन सेल्स असतात, राईट. लोअर मेंटल तो काही इथूनही येतात. सो अशा वेगवेगळ्या डेप्थमधनं काही मॅग्माज येत असतात आणि त्यापासून व्हॉल्कॅनिझम आपण बघू शकतो, ठीक आहे. सो हे मला काय सांगायचं आहे तर गॅस कंटेंट. नाव आता फॉर एक्झाम्पल एक हे पुसूया आपण. मॅग्मा तयार झालेला आहे एका डेप्थला, एक सर्टन डेप्थला. किती डेप्थ किती थोडंसं बाजूला ठेवूया, ठीक आहे. तर हा पृष्ठभाग आहे आपला. दिस इज अ सरफेस ग्राउंड लेवल, दिस इज अ क्रस्ट आणि दिस इज फॉर एक्झाम्पल अप्पर मॅन्टल. ओके. नाव ह्या अप्पर मॅन्टल जो आहे इथून फॉर एक्झाम्पल इथं मॅग्मा तयार झाला, राईट. आणि इथून मॅग्मा वरती येत आहे, मॅग्मा राईट. इथून तो वरती येत आहे एका वेंटमधून, ठीक आहे. जेव्हा तो इथं तयार झाला, मला सांगा की या इकडच्या ज्या रॉक्सचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळं काय होईल, ह्याच्यामधले जे गॅसेस आहेत त्यांचे जे बुडबुडे आहेत ते खूप कमी राहतील, छोटे राहतील. ओके. परंतु तोच मॅग्मा जेव्हा वरती येईल तर त्याच्यामधले जे बुडबुडे आहेत ते मोठे होऊन जातील. वाय? कारण की इथलं जे प्रेशर आहे ते कमी झालेलं आहे, आता खूप कमी प्रेशर आहे, राईट. आणि जेव्हा ते वरती येतील सरफेसला तेव्हा काय होईल, त्या बुडबुड्यांमधला जो प्रेशर आहे, आतमधला जो प्रेशर तो खूप जास्त वाढलेला असेल आणि ते जेव्हा वरती सरफेसच्या जवळ येतील त्यावेळेस आतमधलं प्रेशर बाहेरच्यापेक्षा खूप कमी येईल आणि तो एक्सप्लोड होईल. आणि एक्सप्लोड झाल्यानंतर काय होईल, आपल्याला व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजन बघायला मिळेल, राईट. सर तर हे जे एक्झाम्पल आहे हे सगळ्याच व्हॉल्कॅनोजबद्दल होतं का, बाबतीत होतं का? नाही. काही व्हॉल्कॅनोज आहेत ज्याच्यामध्ये गॅस कंटेंट खूप जास्त आहे. अशा व्हॉल्कॅनोजमध्ये आपल्याला एक्सप्लोजन हे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं, राईट. सो हे एक्सप्लोजन आपण पाहिलं. आता दोन गोष्टी झाल्या, एक तर गॅस कंटेंट आणि दुसरं म्हणजे की विस्कोसिटी. ह्याच्यामुळं काय आपल्याला कळतं की खूप साऱ्या व्हरायटीचे रॉक्स आपल्याला किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. नाव मॅफिक, इंटरमिडिएट आणि फेल्सिक ही डायग्रॅम आणि ही डायग्रॅम ही खूप जास्त महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. ही डायग्रॅम आपण समजून घेऊया. ही डायग्रॅम तुम्हाला इग्नियस पेट्रोलॉजी समजून घेण्यासाठी सुद्धा खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर सर्वात पहिलं फेल्सिक म्हणजे काय आणि मॅफिक म्हणजे काय हे समजून घेऊया. फेल्सिक म्हणजे लाईट कलर. आता इथं काही रॉक्स दिलेले आहेत, राईट. जसं की गॅब्रो, बसाल्ट, अँडेसाईट, डायोराईट, ग्रॅनाईट आणि रायलाईट. सो फेल्सिक रॉक तुम्हाला दिसतील की लाईट कलरचे आहेत, राईट. आणि जे मॅफिक रॉक आहेत ते डार्क कलरचे आहेत. सो पहिला डिफरन्स झाला कलर. फेल्सिक रॉक हे डार्क कलरचे आहेत, राईट. आणि फेल्सिक रॉक हे लाईट कलरचे आहेत आणि मॅफिक रॉक डार्क कलरचे आहेत. पहिला डिफरन्स झाला. दुसरा डिफरन्स असा आहे की फेल्सिक रॉक्स जे आहेत ते ॲसिडिक आहेत, ॲसिडिक, ठीक आहे. आता ॲसिडिक आणि बेसिक हा जो शब्द आहे हा केमिस्ट्रीमध्ये
ॲसिडिक आणि बेसिक हा जो शब्द आहे केमिस्ट्रीमध्ये वेगळ्या अर्थाने वापरला जातो, परंतु जिओलॉजीमध्ये हा खूप जास्त वेगळ्या अर्थाने वापरला जातो. ॲसिडिक म्हणजे जिओलॉजीमध्ये ज्याच्यामध्ये Siचं प्रमाण किंवा सिलिकॉनचं प्रमाण खूप जास्त आहे अशाला ॲसिडिक म्हणतात. आणि बेसिक ज्याच्यामध्ये सिलिकॉनचं प्रमाण खूप कमी आहे. आता ते किती त्याबद्दल इथं आपण जाणून घेऊया. तर मी काय म्हटलं, ॲसिडिक रॉक हे म्हणजे फेल्सिक रॉक आणि बेसिक रॉक कुठं तयार होतात तर इथे मॅफिक. ओके, सो मॅफिक रॉकमध्ये Siचं प्रमाण जे आहे ते SiO2 खूप महत्त्वाचं आहे. SiO2चं प्रमाण जे आहे ते 45 डिग्रीपेक्षा कमी असतं. ठीक आहे, इथं इंटरमिडिएटमध्ये ते 45 to 55 इतकं असतं पर्सेंटेज. ओके, कशाचं? SiO2. आणि फेल्सिकमध्ये ते मोर देन 55%, जसं की आपण इथं बघू शकता. आय एम सॉरी, इथं 45 to 55 दिलेलं आहे मॅफिकचं, इंटरमिडिएटचं 55 to 65 आणि फेल्सिकचं 65 to 75 किंवा मोर दॅन 75. सो असं दिलेलं आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. तरी पण आपण हे ज्या फिगर्स दिलेल्या आहेत यांना आपण प्रमाण मानूया की 45 to 55 म्हणजे मॅफिक, 55 to 65 आणि 65 to 75. ठीक आहे, हा झाला दुसरा की बाबा फेल्सिक रॉक हे ॲसिडिक असतात आणि मॅफिक रॉक्स हे बेसिक असतात. ठीक आहे. नाव तिसरा डिफरन्स असा आहे की फेल्सिक रॉकमध्ये जसं इथं बघू शकता आपण, फेल्सिकमध्ये SI राईट, देन Al, देन Na आणि K हे इलेमेंट जास्त बघायला मिळतात. ऑन द अदर हँड मॅफिकमध्ये इथं बघा तुम्ही, मॅफिकमध्ये काय आहे? Fe, Mg आणि Ca हे इलेमेंट्स जास्त असतात, जे आपण या डायग्रॅममध्ये बघू शकता इथे. राईट, जसं इथं दिलेलं आहे की Fe, Mg, Ca, तर इथं Fe, Mg, Ca. ओके, तर लो इन Fe, Mg, Ca, हाय इन K आणि Na. ठीक आहे. सो हा एक समरी चार्ट आहे, तो तुम्ही रेफर प्लीज करू शकता. सो हे कंपेरेटिव्ह स्टेटमेंट जे झालेलं आहे ते तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये ड्रॉ करून घ्या आणि त्याला एक कंपेरेटिव्ह एक हे द्या की मॅफिक म्हणजे काय आणि फेल्सिक म्हणजे काय. बऱ्यापैकी फरक हा मला वाटतं क्लिअर झाला असेल. ठीक आहे. सर्वात मोठी गोष्ट असते की तुम्ही कलरवरून त्याला ठरवू शकता बेसिकली. ओके, जर एखादा रॉक तुमच्यासमोर आणला आणि त्याला म्हटलं ह्याच्यामध्ये काय जास्त असेल, तर तो जर लाईट कलरचा असेल तर त्याच्यामध्ये SI जास्त असतं आणि तो जर डार्क असेल तर Fe आणि Mg हे मेटलिक एलिमेंट्स आहेत राईट, तर त्याच्यामध्ये डार्क कलर जास्त असतो, साहजिक आहे. ओके, सो आय थिंक ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल. आणखी दोन शब्द ह्या स्लाईड्समध्ये महत्त्वाचे आहेत, एक फॅनेरिटिक आणि दुसरं अफॅनेटिक. ओके, हे टेक्स्चरची नावं आहेत. आता टेक्स्चरची नावं आहेत तर ते का टेक्स्चर काय असतं, तर आपल्याला जो रॉक बनतो तो कोणत्या तरी इलेमेंट्सपासून बनलेला असेल राईट, कोणत्या तरी मिनरल्सपासून बनलेला असेल. तर ते जे मिनरल्स आहेत तर ते मिनरल्स आपल्याला जर डोळ्यांनी दिसत असतील तर त्याला फॅनेरिटिक म्हणतात. तेच जर मिनरल्स किंवा क्रिस्टल्स जे दिसत नसतील, आता इथं दिसतंय का? नाही, इथं दिसतंय ब्लॅक अँड व्हाईट आणि काही ग्रे आणि काही पिंकिश कलर आहे. इथं ब्लॅक आणि व्हाईट आहे, तिथं सेम. बट इथं रायोलाईटमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे काय, उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. ओके, सेम गोज विथ दिस आणि सेम गोज विथ बसाल्ट. बसाल्ट म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये 85% जमीन ही बसाल्टची आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मिनरल्स आपण बघू शकतो का? नाही. सो दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अफॅनेटिक. ठीक आहे, सो हे टर्म्स थोडेसे लक्षात राहू द्या. सो हा समरी टेबल आहे, शांतपणे हा बघा, खूप सोपा आहे.
टेम्परेचर, विस्कोसिटी, गॅस कंटेंट जे आपण डिस्कस केलं तेच आहे. नाव आपण एक पुढचा टॉपिक बघणार आहोत, एक्सप्लोजिव्हिटी किंवा टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोज बेस्ड ऑन द एक्सप्लोजन. हा टॉपिक जास्त करून येत नाही, स्टील वी हॅव टू प्रिपेअर इट, राईट. सो एक्सप्लोजन, आता एक्सप्लोजन पण का होतं त्याचं पण रिझन हे विस्कोसिटी आणि गॅस आणि टेम्परेचर याच्यावरतीच डिपेंडंट आहे. जर तो ॲसिडिक लावा असेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये खूप जास्त SI असेल तर त्याच्यामध्ये 2 अणूंमध्ये किंवा 2 मॉलिक्युल्समध्ये खूप स्ट्रॉंगली बॉन्ड होणार आहे. आणि बॉन्ड म्हणजे काय की ते घट्ट असणार आहे, आणि घट्ट असल्यामुळं काय त्याला वरती येणं किंवा वाहत जाणं हे अवघड आहे, त्यामुळे तो फुटतो किंवा ब्लास्ट होतो आणि त्याच्यापासून आपल्याला एक्सप्लोजिव्ह व्हॉल्कॅनोज बघायला मिळतात. सो इथं जे प्लिनियन व्हॉल्कॅनोज आहेत, प्लिनियन इरप्शन्स, सो त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॅटो व्हॉल्कॅनोज बघायला मिळतात, राईट. व्हॉल्कॅनिक कोन्स बघायला मिळतात, खूप मोठा पायरोक्लास्टिक क्लाउड बघायला मिळतो आहे, ठीक आहे. सो ह्या गोष्टी खूप साऱ्या इंटरलिंक्ड आहेत, राईट. त्यामुळे म्हटलं की कन्सेप्ट क्लिअर एकदा झाल्या की सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरलिंक करू शकता आणि स्वतःचा आन्सर देखील तयार करू शकता. ओके. सो इन दिस केस आयसलँडिक इरप्शन्समध्ये जसं की हवाईयन इरप्शन जे आहे त्याच्यात थोडासा डोम येतो. आयसलँडिक इरप्शन हे एक प्रकारचं इरप्शन आहे ज्याच्यामध्ये मॅग्मा जो आहे तो डीप डाऊन द मॅन्टल वरती येत असतो आणि एक फिशर टाईप इरप्शन जे आपण म्हणतो, फिशर, जसं डेक्कन बासाल्टमध्ये झालेलं आहे, फिशर टाईप, ठीक आहे. डेक्कन बासाल्टिक लावा जो आहे तो फिशर टाईप व्हॉल्कॅनिझममधून निर्माण झालेला प्लॅटो आहे. सो हे एक समजून घेण्याची गोष्ट आहे. तर तो एक सायलेंट प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये खूप जास्त मोठा ब्लास्ट वगैरे होतो असं नाही आहे. हळूवारपणे लावावरती येतो आणि तो ग्राउंडवरती पसरतो आणि त्याच्या मोठे मोठे शिल्ड व्हॉल्कॅनोज बनतात, राईट. शिल्ड व्हॉल्कॅनोज जसं आपण बघितलं, मोठे मोठे थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स आयलँड्स बनतात त्याचे, राईट, जसं की हवाईयन आयलँड्स, ठीक आहे. आणि जे स्ट्रॅटो व्हॉल्कॅनोज असतात ते एकदम स्टीप असतात, राईट, स्टीप असतात. वाय? बिकॉज लावाचं कॉम्पोजिशन काय आहे, ॲसिडिक आहे. लावा काय आहे, खूप जास्त गरम नाही, 650 to 800 डिग्री सेल्सिअसपर्यंतमध्ये त्यांचं काय आहे, टेम्परेचर आहे, राईट. गॅस कंटेंट खूप जास्त आहे, सिलिकॉनचे बॉन्डिंग खूप जास्त आहे. सो हे रिव्हिजन करताना ही अशी रिव्हिजन केली पाहिजे. सो ही काही लिस्ट दिलेली आहे, यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन करण्याची काही गरज नाही आहे, ठीक आहे. फक्त इथं प्रिन्सिपल दिलेला आहे, विस्कोसिटी आणि गॅस बोथ हाय, विस्कोसिटी पण हाय आहे आणि गॅस पण खूप जास्त आहे, तो लक्षात घ्या. गॅस जास्त आहे म्हणजे जे काही बबल्स असतील ते खूप जोरात फुटणार आहेत, ठीक आहे ना. सो एक्सप्लोजिव्ह व्हॉल्कॅनोज बनणार आहेत, राईट. आणि बोथ लो म्हणजे विस्कोसिटी पण नाही आहे, म्हणजे खूप पातळ आहे लिक्विड आणि गॅसेस पण खूप कमी आहेत. सो एक्सप्लोजनचा प्रश्नच नाही, म्हणून त्याला इफ्युजिव्ह किंवा असे फुसफुसणारे शांतपणे लावारस वरती येतो आहे आणि तो पसरतो, इफ्युजिव्ह, राईट. आणि पहिला आपण पहिल्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की लावाडोम. सो लावाडोम इज बिकॉज ऑफ हाय विस्कोसिटी. हाय विस्कोसिटी म्हणजे लक्षात ठेवा ॲसिडिक लावा, बट लो गॅस कंटेंट, पण त्याच्यामध्ये फुटण्यासाठी गॅस नाही आहे. सो काय होईल की लावा वरती येतो आहे, हायली विस्कस, खूप घट्ट आहे लावा, तो वरती येतो आहे पण तो फुटत नाही आहे. मग तो काय होईल, तो पायलअप होईल, एकावर एक एकावर एक एकावर एक, इथं असं त्याचे थर्स असतील, राईट. आणि असं करून त्याला एक व्हॉल्कॅनिक डोम किंवा व्हॉल्कॅनिक नेक टाईप त्याचं तयार होईल, राईट. सो दिस इज बेसिकली सेल्फ एक्सप्लेनेटरी. सो यापुढील जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा आहे की एक्सप्लोजिव्हिटी इंडेक्स, याच्यावरती क्वेश्चन आले पण इनडायरेक्टली क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यावरती. फक्त आपल्याला फॅक्टर्स कोणते कोणते आहेत आणि ही स्केल काय आहे हे फक्त जाणून घ्यायचं आहे. तर एक जसं की रिश्टर स्केल असते अर्थक्वेक मोजण्यासाठी, तसंच एक रिलेटिव्ह स्केल आहे जी व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजिव्ह म्हणजे व्हॉल्कॅनो किती जोरात फुटला हवा कम्पेरेटिव्ह टू अदर्स. ह्याची स्केल काय असे आहे तर ती VEI, व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजिव्हिटी इंडेक्स. याचं परिणाम आपण कसं करतो तर ह्याचे 4 कॉम्पोनंट आहेत. एक तर इरप्शन स्टाईल, जसं की आपण बघितलं प्लिनियन खूप जास्त जोरात इरप्ट होतो, तेच जर आयसलँडिक आणि हवाईयन टाईप असेल तर तो खूप शांतपणे इरप्ट होतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की बाबा किती
जे पायरोक्लास्टिक मटेरियल त्याचं फ्रॅगमेंटेशन किती झालं आहे, पायरोक्लास्टिक डिस्पर्सल ते जे पायरोक्लास्टिक मटेरियल आहे ते कुठपर्यंत किती दूरपर्यंत ते पसरलं आहे, जसं की इथं रिलेटिव्ह डिस्पर्सल, ठीक आहे. आणि व्हॉल्यूम आणि लावाचं किती जास्त व्हॉल्यूम बाहेर पडलेलं आहे पायरोक्लास्ट आणि लावा. तर ह्या सगळ्यांचं व्हॉल्यूम, ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय तर VEI. ह्या सगळ्या जर गोष्टी जास्त असतील, इरप्शन जास्त आहे प्लिनियन, जसं की आठवा इथं प्लिनियनमध्ये सगळं जास्त आहे, ठीक आहे. पायरोक्लास्टिक क्लाउड पण मोठा आहे, राईट, हे पण मोठं आहे, नंतर हे पण आहे, सर्वच आहे. स्ट्रॅटोव्हॉल्कॅनो आहे, ॲसिडिक लावा असल्यामुळे तो स्फोट जोरात होणार आहे, क्रेटर बनणार आहे. सो हे सगळं जास्त असल्यामुळे काय आहे, ह्या स्केलवरती तो कुठंतरी इकडे 6, 4, 5 असा येणार आहे, राईट. जसं की इथं बघा हे 6ला आलेलं आहे प्लिनियन, आणि ते जर हवेन बघितलं तर 0ला आहे. आता 4-5 गोष्टी इथं ऑब्झर्वेशन, म्हणजे जर विचारलंच कोणी तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जर कोणी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये किंवा काय, तर व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजिव्हिटी इंडेक्स चा स्केल काय आहे, 0 ते 8पर्यंतच आहे, राईट. नंतर ही लॉगरिथमिक स्केल आहे, राईट. लॉगरिथमिक म्हणजे काय, एक्सपोनेन्शियली वाढत आहे, ठीक आहे ना. म्हणजे 1 ते 2पर्यंत जाताना खूप जास्त याने संख्येने वाढत आहे, राईट. 5 ते 6ला 10ने 10 पटींत वाढतं आहे, राईट. 6 ते 7 जाताना 100 पटीने वाढतो आहे. सो असं जास्त तो वाढत जातो आहे. तो लॉगरिथमिक स्केल आहे. आणि रिलेटिव्ह स्केल आहे रिश्टर स्केलसारखी, ठीक आहे. तर ह्याच गोष्टी आहेत की ज्या या व्हॉल्कॅनिक एक्सप्लोजिव्हिटी इंडेक्समध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आणखी जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता. आपण ॲक्च्युली मूळ ज्या कन्सेप्ट आहेत जिओलॉजिकल त्याच्यावरती जास्त भर देण्यासाठी ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं कमी लक्ष देत आहे. आणि जे ॲक्च्युली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ती तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहे. आणि बाकीची फ्लॅक्च्युअल माहिती आहे ती तुम्हाला कुठेही विकिपीडियावर आणि दिलेल्या सोर्सेसवरती मिळून जाईल. त्यामुळे मी जास्त टाईम आपल्या कन्सेप्ट्सवरती घालवत आहे. सो ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, पायरोक्लास्टिक मटेरियलशी रिलेटेड. ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात, कारण की हा जो ट्रायंगल किंवा ट्रायंग्युलर डायग्रॅम आणि हा चार्ट आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर हा चार्ट कसा रीड करायचा हे बऱ्यापैकी त्यांना माहिती असेल, पण ह्या लेक्चरमध्ये आपण हा एखादी ट्रायंग्युलर डायग्रॅम कशी रीड करायची तर ते देखील शिकणार आहे. आता ट्रायंग्युलर डायग्रॅम काय असते, ट्रायंगलला 3 कोन असतात, राईट. 1, 2, 3. इथं 1, 2 आणि 3 ठिकाणी 3 एक्स्ट्रीम गोष्टी असतात, जसं की इथं ब्लॉक्स अँड बॉम्ब्स. इथं आपण हे कशावरनं दिलेलं आहे की साईज ऑफ द सेडिमेंट. आपण म्हटलं ना पायरोक्लास्टिक, क्लास्ट म्हणजे काय, कण. आता तो कण जर असेल तो मोर दॅन 64 मिलीमीटर, राईट. 64 मिलीमीटर जर असेल तर त्याला आपण बॉम्ब म्हणतो किंवा बॉम्ब्स म्हणतो किंवा ब्लॉक्स म्हणतो, राईट. तोच जर 64 to 2 मिलीमीटर जर असेल त्याच्यापेक्षा कमी तर त्याला लॅपिली असं नाव दिलं जातं. आणि तो जर लेस दॅन 2 मिलीमीटर आहे, धुळीच्या कणासारखी, तर त्याला ॲश किंवा राख असं म्हणतात. सो हे बेस्ड ऑन त्या साईज किती आहे त्या कणांची त्याच्यावरून आपण ह्या एक्स्ट्रीम इंड्सवरती लिहिलेलं आहे. ओके. नाव हे एक्स्ट्रीम इंड्स म्हणजे काय, 100%, म्हणजे त्या स्केलचा 100%. म्हणजे काय, इथं आपण लिहिलेलं आहे, ब्लॉक्स म्हणजे इथं 100% आहे, ठीक आहे ना. लॅपिलीज इथं 100% आणि ॲश इथं 100%. आता ॲश जसं लांब जातो आपण ॲशपासून अशा ह्या दिशेने, ठीक आहे ना, या दिशेने इथं ॲश 100%, इथं 25%, राईट. नाही, इथं 100% असेल तर इथं 75%, राईट. इथं आलं 25%. ह्या लाईन्स बघा, अपोजिटला जी काही रेष असेल त्या रेष ओढायच्या आणि ही पूर्ण रेष म्हणजे ॲशची 75%. इथं 100 आहे, 100च्या खाली इथं 25 कमी झालं 75, 75च्या खाली इथं 25 आणि इथं जी शेवटची रेषा असेल ती म्हणजे 0, राईट. सो ह्या प्रकारे आपण एक बघितला. दुसरं लॅपिली, सेम लॅपिली इथं लिहिलं आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट ही रेष, ही म्हणजे लॅपिलीची 0 आणि ही म्हणजे
100, ठीक आहे. 100च्या खाली मग 75, 75च्या इथं 25 आणि इथं 0, राईट. समजतं आहे का. देन सेम गोज विथ बॉम्ब्सला कसं वाचायचं आपण. बॉम्ब्सचा जो कॉर्नर आहे, ठीक आहे, त्याच्या ऑपोजिट ही लाईन आहे, ही म्हणजे 0. बॉम्ब इथं 0, इथं 100, राईट. बॉम्ब 100च्या खाली 75 असं. म्हणजे हे जे परिमाण आहे 75, 25 हे कितीही असू शकतं. इथं ह्या डायग्रॅममध्ये हे दिलेलं आहे 25 वगैरे, ठीक आहे ना. इथं 10 असू शकतं, 90 असू शकतं, फक्त चढत्या उतरत्या क्रमाने ठीक आहे. आता ह्याला रीड कसं करायचं. तर एखादं सॅम्पल आहे व्हॉल्कॅनोमधून. एक व्हॉल्कॅनो इरप्ट झालेला आहे आणि त्याचं फॉर एक्झाम्पल हा व्हॉल्कॅनो इरप्ट झालेला आहे, त्याचं पायरोक्लास्टिक मटेरियल इकडे येऊन पडलेलं आहे कुठंतरी, ठीक आहे ना. तर जिओलॉजिस्ट काय करणार, इकडचं सॅम्पल घेणार, माती घेणार, ती लॅबमध्ये जाणार, लॅबमध्ये काय करणार, त्याचं परीक्षण करणार. आता परीक्षण केल्यानंतर काय करणार, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे फॉर एक्झाम्पल हे सॅम्पल आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे कण असणार पायरोक्लास्टिक. मग बघणार, मग बॉम्ब म्हणजे काय 64 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त किती आहेत बाबा टक्के, तर 30% बॉम्ब आहे, ठीक आहे, 30% बॉम्ब किंवा ब्लॉक्स. देन 50% जे आहे ते लॅपिलीज आहे, म्हणजे 64 ते 2 मिलीमीटरच्या मध्ये 50% आहे. म्हणजे हे जे सॅम्पल घेतलं आहे त्याच्यामध्ये 50% लॅपिलीच्या कण आहेत त्या साईजचे. आणि ॲशचे कण जे आहेत, म्हणजे ॲश लेवलच्या साईजचे कण जे आहेत ते किती असतील, मग 20% राहिलेले आहे. हा डेटा आपल्याला मिळाला. आता हा डेटा आपण या डायग्रॅमवरती, ही डायग्रॅम बनवलेली असते ऑलरेडी, ठीक आहे. तर ह्या डायग्रॅमवरती आपण हे 30, 50 आणि 20 प्लॉट करायचं आहे, राईट. आता हे ब्लॉक्स आहेत, हे लॅपिली आहे आणि हे ॲश आहे, ठीक आहे ना. सो आता हे कसं प्लॉट करणार. आता आपण बघणार बॉम्ब किंवा ब्लॉक्स जे आहेत ते 30% आहेत. ब्लॉक्स इथं काय असते 100%, त्याच्या अपोजिट 0%, ठीक आहे ना. आता 0% म्हणल्यावर इथं वरती आलं थोडं, इथं 25 लिहिलेलं आहे, म्हणजे ही रेष आहे ती 25ची फॉर बॉम्ब. थोडंसं वरती आलं म्हणजे ही असणार आहे ती 30ची असणार आहे बॉम्बसाठी. मग ही रेष ठेवायची आणि बाकीच्या काढायच्या, ओके. सो ही एक रेष झाली. आता लॅपिली 50%. आता ही लॅपिलीच्या अपोजिट म्हणजे 0, ही लॅपिली 0, ठीक आहे ना. ही 25 म्हणजे 50 इथं कुठंतरी मध्ये असणार आहे ही रेष, ह्याच्या समांतर, ह्या रेषेला समांतर, राईट. नाव 2 रेषा झाल्या. आता इथं एक बिंदू तयार झालेला आहे बघा, राईट. आता एक बिंदू 2 रेषांच्या इंटरसेक्शनने होते, पण आपल्याला तिसरं पण बघायचं आहे, ते म्हणजे ॲश किती आहे 20. आता ॲश बरोबर इथंच येणार, हे बघा, ॲश म्हणजे इथं, राईट. हे म्हणजे ॲश म्हणजे 0, इथला ॲश हा 25 आहे बघा, इकडं 25 आहे, म्हणजे 25पेक्षा कमी म्हणजे इथं बरोबर ते क्रिस क्रॉस झालेले आहेत एकमेकांना, ओके. सो ही डायग्रॅम अशी रीड करायची असते, हे जे इंटरसेक्शन आहे ते. आता हा जो बिंदू आपण बघतोय, हा बिंदू कुठे आहे, एक मिनटं मी हे खोडतो. हा जो बिंदू आहे तो आपल्याला इथं होता, म्हणजे टफ ब्रेशिया. मग हा जो सॅम्पल आपण इथून कलेक्ट केला त्याचं क्लासिफिकेशन आपण टफ ब्रेशियामध्ये करणार. म्हणून ह्या सॅम्पलला किंवा इथं जे डिपॉझिट झालेलं पायरोक्लास्टिक मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण टफ ब्रेशिया. सो ह्या डायग्रॅमचं असं महत्त्व आहे आणि त्याला असं रीड करायचं असतं. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. हे इथं सांगण्याचं माझं हे औचित्य असं की ह्या ट्रायंग्युलर डायग्रॅम्स जिओलॉजीच्या सिलेबसमध्ये किंवा इतर टॉपिक्समध्ये बऱ्यापैकी बघायला मिळतात आणि त्यांना तुम्हाला रीड करता येणं गरजेचं आहे. कारण की ह्या डायग्रॅम्स तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करायच्या आहेत. ह्या डायग्रॅम्स ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली चांगले मार्क्स मिळतात, ओके. सोपं आहे ट्रायंग्युलर डायग्रॅम रीड करणं. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा ही 75 आहे, 25 आहे, ठीक आहे ना. म्हणजे ही डायग्रॅम पाठ करावी लागणार आहे प्रत्येक टॉपिकला, ठीक आहे. ही डायग्रॅम ड्रॉ करून यायची, हे लेबल द्यायचं, हे जे लिमिट्स आहेत हे द्यायचे
आणि ही नावं ही द्यायची. बस हे फक्त तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. सो आता हे ट्रँग्युलर डायग्राम कशी रीड करायची हे कळल्यानंतर आपण ॲक्च्युली प्रोडक्ट्स, आता ॲक्च्युली व्हॉल्कॅनिक इरप्शनचे जे प्रोडक्ट्स आहेत पायरोक्लास्टिक मटेरियल, त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. ओके. सो जर तुम्हाला हा टॉपिक आणखी जास्त म्हणजे हे ट्रँग्युलर डायग्राम आणि प्रोडक्ट्स ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन्स जाणून घ्यायचं असेल तर पहिली वेबसाईट आहे ती खूप चांगली आहे. जिओलॉजीच्या इतर टॉपिकसाठी देखील ही महत्त्वाची आहे, जसं की मिनरॉलॉजी आणि इग्नेस पेट्रोलॉजी, त्याच्यासाठी देखील ही पहिली वेबसाईट खूप चांगली आहे. देन जिओलॉजी इन हा एक ही पण एक चांगली वेबसाईट आहे. एक फोरम आहे, खूप चांगल्या प्रकारचे आर्टिकल्स याच्यावरती येत राहतात. सो आय विल सजेस्ट की तुम्ही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही प्लीज या 2 वेबसाईटला व्हिजिट करा. सो एक 2 गोष्टी असतात, एक असतं सेडिमेंटचं नाव आणि दुसरं असतं त्या सेडिमेंटपासून बनणारा रॉक. ठीक आहे, किंवा पार्टिकल्स आणि पार्टिकलपासून बनणारा रॉक. ठीक आहे ना. आता सेडिमेंटला आपण काय म्हणतो आहे, ॲश. ठीक आहे ना. तो ॲशचं नाव काय आहे, टफ. ॲशपासून बनणाऱ्या रॉकचं नाव काय आहे, टफ किंवा ॲश टफ. ठीक आहे. लॅपिली स्टोन. आता लॅपिली हा सेडिमेंटचा प्रकार आहे, लॅपिली. पण त्याच्यापासून बनणारा रॉक त्याला काय म्हणतो आपण, लॅपिली स्टोन. इथं दिलेलं आहे बघा, समजतं आहे. देन ह्या प्रकारचं नाव आहेत ब्रेशिया बॉम्ब, आणि यांच्यापासून बनणाऱ्या रॉक्सला काय म्हणतात, ब्रेशिया. ठीक आहे ना. टफ ब्रेशिया किंवा टफ ब्रेशिया. टफ हा हे कॉमन नाव आहे फॉर व्हॉट पायरोक्लास्टिक मटेरियलपासून बनणाऱ्या रॉक्सला आपण टफ असं म्हणतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला म्हणतो ॲश टफ, राईट. टफ ब्रेशिया. ठीक आहे ना. लॅपिली स्टोन. ठीक आहे. सो हे टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सेडिमेंट म्हणजे पायरोक्लास्टिक मटेरियलचं नाव म्हणजे लॅपिली, ॲश आणि ब्लॉक आणि बॉम्ब्स, आणि त्याच्यापासून बनलेला रॉक, यांना वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे. सो हे देखील झालं. आता आपण ह्या डायग्रामकडे येऊया. व्हॉल्कॅनोक्लास्टिक ग्रेन्स, जसं मी म्हणलं पार्टिकल्स किंवा सेडिमेंट्सला आपण व्हॉल्कॅनोक्लास्टिक, व्हॉल्कॅनिकपासून बनलेले जे क्लास आहेत, क्लास म्हणजे पार्टिकल, व्हॉल्कॅनोक्लास्टिक, आणि ग्रेन्स म्हणजे देखील पार्टिकल्स, त्यांची साईज, आणि व्हॉल्कॅनोक्लास्टिक सेडिमेंट टर्म म्हणजे टेफ्रा. राईट. ही तर महत्त्वाची गोष्ट आहे. टेफ्रा म्हणजे काय असतं, टेफ्रा हा टर्म वापरलेला आहे कशासाठी, व्हॉल्कॅनोक्लास्टिक सेडिमेंट टर्म्स. म्हणजे हे जे टर्म्स आहेत, बॉम्ब, ठीक आहे ना, ब्लॉक, ह्याच्यापासून जो रॉक बनतो त्याला टेफ्रा म्हणतात. ठीक आहे. सो बॉम्ब्स म्हणजे काय, इजेक्टेड फ्लुइड. बॉम्ब म्हणजे गोलाकार असतो. ठीक आहे ना. आणि ब्लॉक जो असतो तो त्याला कोन्स असतात, किंवा म्हणजे असं त्याला काहीतरी एजेस असतात. सो लिक्विड, इथं लिक्विड का म्हटलं असेल, फ्लुइड का म्हटलं असेल, की जेव्हा तो वरती फेकला जातो, राईट, तो वरती फेकल्यानंतर तो खाली जेव्हा पडतो त्याचा आकार तो मेंटेन राहतो आहे, राईट. खाली येता तो सॉलिडिफाय होत असतो आहे, त्याच्यामुळे त्याचा आकार मेंटेन राहतो आहे. सो हे एरोडायनॅमिकमुळं काय होतं की जर ते लिक्विड असेल तर त्याचा शेप हा गोलाकार होत जातो. ठीक आहे ना. तर जास्त काही विचार करण्याची गरज नाही. लिक्विड असतं आहे, फ्लुइडमध्ये असतं आहे, सेमी सॉलिड फ्लुइड, त्याच्यामुळं तो जेव्हा वरती फेकला जातो एरोडायनॅमिक्समुळं तो गोलाकार फॉर्ममध्ये येतो आहे. पण तो जर ब्लॉक असेल तर तो ऑलरेडी सॉलिडिफाय असतो, त्यामुळं त्याचा आकार जो आहे, त्याचे एजेस आहेत ते काही इरोड होत नाही. जो जसा आहे तसा ॲज अ ब्लॉक येऊन तो पडतो, त्याला ब्लॉक म्हणतात. ठीक आहे. बॉम्ब्स असू दे किंवा ब्लॉक्स असू दे, हे नेहमी 64 मिलीमीटर्सपेक्षा मोठे असतात साईजने, म्हणून त्याला कोर्स असं देखील म्हणतात. कोर्स म्हणजे काय, मोठे, मोर दॅन 60, कोर्स सेडिमेंट. ओके. आता 64 to 2 मिलीमीटर याला लॅपिली म्हणतात. त्यातल्या त्यात जर ते लॅपिली कोर्स असतील म्हणजे मोठे असतील थोडे, तर त्याला कोर्स लॅपिली, आणि मीडियम आणि फाईन म्हणजे लहान.
ठीक आहे. आणि ह्या रेंजमधल्या ज्या कणांपासून जो रॉक बनतो त्याला लॅपिली स्टोन असं म्हणतात. ठीक. तर ह्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशन करण्याची गरज मला वाटत नाही. फक्त टर्म्स जे आहेत ते टर्म्स समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सो ॲशमध्ये देखील व्हेरी कोर्स, मीडियम. ठीक आहे. फक्त आपल्याला इथं विट्रिक, लिथिक आणि क्रिस्टल ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता हे काय असतं, विट्रिक म्हणजे काय, तर विट्रिक म्हणजे काचेसारखं. ठीक आहे ना, काचेसारखं. आता एखादं क्रिस्टल जर तुम्ही बघितलं असेल, क्वार्ट्ज म्हणा किंवा कॅल्साइट म्हणा, ते कसे विट्रिक हे असतात काचेसारखे, म्हणून त्याला विट्रिक म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त एक टर्म. लिथिक म्हणजे काय, लिथिक म्हणजे जसं की आपण बसाल्टचे खडे बघितलेले आहेत, रोड साईडवरती पडलेले असतात किंवा बिल्डिंगमध्ये वापरतात. ते जे कण असतात ते तेवढे मोठे नाही पण छोटे छोटे, तर त्याला लिथिक म्हणजे काय, रॉक फ्रॅगमेंट्स. ठीक आहे. लिथो म्हणजे काय, लिथ म्हणजे खडक, राईट, खडकाचे तुकडे म्हणजे लिथ्स. विट्रिक म्हणजे काय, काचेसारखा. आणि क्रिस्टल्स म्हणजे काय, की ज्याला प्रॉपर एक शेप असेल असे क्रिस्टल्स. ठीक आहे ना, म्हणजे काय, तो शेप कसा काही असू शकतो. त्याबद्दल आपण क्रिस्टलोग्राफीमध्ये जाणून घेणार आहोत की वेगवेगळे काय. सो विट्रिक आणि लिथिक हे जाणून घेणं या स्लाईडमध्ये महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह. लँडफॉर्म्स क्रिएटेड बाय व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. आता हा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की UPSCच्या आवडीचा टॉपिक आहे आणि म्हणून MPSCच्या पण असू शकतो. आता ह्याच्यामध्ये खूप जास्त काही एक्सप्लेन करण्याची मला गरज वाटत नाही, कारण की हे जे इग्नूचं बुकलेट आहे त्याच्यामध्ये एक खूप छान त्यांनी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. हे बुकलेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे, तिथून तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली जर बघायचं असेल, म्हणजे थोडंसं एक्सप्लेन करायचं असेल, तर ते असं की पॉझिटिव्ह किंवा इलेवेटेड टाईप आणि निगेटिव्ह रिलीफ आणि डिप्रेस्ड टाईप. तर पॉझिटिव्ह म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल हा एक बेस म्हणूया, ह्याच्यावरती येणारे पॉझिटिव्ह आणि ह्याच्या खाली जाणारे निगेटिव्ह. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल आता हे दोन हे घेऊया. आता एखादा लँडफॉर्म आहे, तो जमिनीच्या वरती आहे, असा डोंगर आहे फॉर एक्झाम्पल, डोंगर, त्याला आपण काय म्हणणार, पॉझिटिव्ह. तोच जर एखादा खड्डा असेल, असा मोठा दरी वगैरे असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला निगेटिव्ह म्हणणार. ओके. सो दिस इज व्हेरी सिम्पल की इलेवेटेड, पॉझिटिव्हलाच काय म्हणतात, इलेवेटेड, जमिनीपासून वर इलेवेट झालेले आहेत म्हणून त्याला इलेवेटेड टाईप म्हणतात. आणि जमिनीच्या खाली गेलेले आहेत म्हणून काय त्याला म्हणतात, डिप्रेस्ड टाईप म्हणतात. ओके. सो हे एवढं आहे. ह्याचे काही टाईप्स आहेत. वेगवेगळ्या व्हॉल्कॅनिक प्रोसेसेसमुळं हे जे लँडफॉर्म्स बनतात त्यांची ही लिस्ट आहे. ओके. क्रेटर, नेस्टेड क्रेटर सगळं एक्सप्लेन केलेलं आहे त्या इग्नूच्या बुकलेटमध्ये. ठीक आहे. तरी ह्या स्लाईडबद्दल जर कोणाला शंका असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती टाकू शकता ग्रुपमध्ये किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्लाईड्समध्ये ॲक्च्युली मी का हे करतो आहे, कारण की पुढील स्लाईड्समध्ये ॲक्च्युली आपल्याला जिओलॉजीचे जे कन्सेप्ट आहेत, कोर कन्सेप्ट, त्यांना आपण जाणून घ्यायचं आहे. नाव दिस इज द रिअल थिंग. व्हॉल्कॅनिक सेटिंग विथ रिस्पेक्ट टू प्लेट टेक्टोनिक्स. आता आपण पाहिलं की व्हॉल्कॅनोसचे टाईप काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, त्यातल्या लावाचे प्रकार काय आहेत, मॅग्मा कसा तयार होतो. ओके. सो जेव्हा मी व्हॉल्कॅनिक सेटिंगबद्दल बोलतो तेव्हा ॲज अ प्लेट टेक्टोनिक्स काय आहे, प्लेट टेक्टोनिक्स इज अ थ्योरी. ही थ्योरी आहे विच एक्सप्लेन्स दी माउंटेन बिल्डिंग प्रोसेसेस किंवा जी ड्रिफ्ट थ्योरी आहे त्याला एक्सप्लेन करते. ओके. किंवा जे व्हॉल्कॅनिक रिंग ऑफ फायर आहे किंवा व्हॉल्कॅनिक अर्थक्विक आहेत, तो ह्या सगळ्या गोष्टींना ही थ्योरी एक्सप्लेन करते. ओके. तर ह्या थ्योरीचा काय आहे ते जे बेसिक हे आहे हायपोथेसिस किंवा आपण म्हणू प्रिन्सिपल काय आहे ते असं समजून घेऊ की ही एक अर्थ आहे. ठीक आहे ना, ही अर्थ आहे फॉर एक्झाम्पल. आणि अर्थमध्ये एक लिथोस्फिअर आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय, क्रस्ट आणि अप्पर मेंटल मिळून लिथोस्फिअर बनतो. ओके. सो ते हे आहे.
तर ती सॉलिड म्हणजे एक जिन्सी आहे का, म्हणजे इथं चालू केला आणि ती कंटिन्युअसली आहे का, 3D शेपमध्ये तुम्ही विचार करा, तर ती तशी नाही आहे. तर लिथोस्फिअर ही बऱ्याच ठिकाणी ब्रेक होते, ठीक आहे ना, ब्रेक होते, डिसकंटिन्युअस आहे, राईट, डिसकंटिन्युअस आहे. काही ठिकाणी ती मॅन्टलच्या आतमध्ये जाते, काही ठिकाणी ते वरती जाते, राईट, ठीक आहे ना, वरती जाते, राईट, इथं खाली गेली फॉर एक्झाम्पल, ठीक आहे ना, इथं खाली गेली, ओके, इथं वरती आली. आता हे जे वरती जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांना धडकतात, आता प्लेट्स ज्या आहेत त्या ॲस्थेनोस्फिअरवरती फ्लोट होत असतात. त्या काय होत असतात, त्या ॲस्थेनोस्फिअर काय आहे, सेमी लिक्विड आहे, ठीक आहे ना. पाण्यावरती जसा बर्फ तरंगतो तसे लिथोस्फेरिक प्लेट्स या ॲस्थेनोस्फिअरवरती तरंगतात, असं फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यात तरंगत असताना काय होतील, एकमेकांना त्या धडकतील, एकमेकांना धडकल्यानंतर काय होईल, माउंटन्स बिल्ड होतील, ओके, एकमेकांना मिळाल्यानंतर. एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते तेव्हा तिथं तुम्हाला सबडक्शन झोन बघायला मिळतात, ओके. हा एक प्रायमरी बेसिक आयडिया आहे, तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. जिथं कन्वर्ज होतात तिथं माउंटन्स तयार होतात आणि जिथं कॉन्टिनेंट कन्वर्ज होतात माउंटन बिल्ड होतात, ठीक आहे ना. आणि जिथं डायव्हर्ज होतात, फॉर एक्झाम्पल ईस्ट ओशनिक रिज किंवा इथं बघू शकता ओशन स्प्लिटिंग सेंटर, मिड ओशनिक रिजेस, हे डायव्हर्जंट प्लेट बाउंड्रीज आहेत, राईट. सो इन पर्स्पेक्टिव्ह टू प्लेट टेक्टोनिक्स आपल्याला बघायला मिळतात की व्हॉल्केनोज हे खूप एका रिजनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड झालेले आहेत, त्यांना रिंग ऑफ फायर म्हणतात. हा आपल्या जगाचा नकाशा आहे, इथं ऑस्ट्रेलिया, इथं अमेरिका आहे, ओके. सो हे जे रेड कलरचा जो हे आहे पट्टा, याच्यामध्ये खूप सारे व्हॉल्केनोज कॉन्सन्ट्रेटेड आहेत. आता हे का आहेत, कारण की बिकॉज ऑफ प्लेट टेक्टोनिक्स. ही जी पॅसिफिक प्लेट आहे, पॅसिफिक प्लेट, ठीक आहे, ही या नॉर्थ प्लेटच्या खाली अशी सरकत आहे खाली, तिथं सबडक्शन झोन बनवत आहे. ह्या प्रकारे ही प्लेट खाली जात आहे, ही प्लेट वरतीच आहे. सो ही जेव्हा खाली जाते, सो आपल्याला माहिती आहे की जेव्हा जसं आपण पृथ्वीच्या खाली जाऊ तसं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलं तर काय होईल, मोल्टन रॉक मटेरियल, तेच आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलेलं मोल्टन रॉक मटेरियल, तेच मोल्टन रॉक मटेरियल जेव्हा वरती येतं त्याच्यामध्ये गॅसेस असतात, रॉकचं मटेरियल असतं, ते वरती येतं आणि ते एक्सप्लोड होतं आणि त्यालाच आपण व्हॉल्केनो म्हणतो. सो ही झाली पहिली सेटिंग, जेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते, इथं ॲस्थेनोस्फिअरमध्ये जाते, राईट. देन दुसरी सेटिंग काय आहे, डिप्रेशनल मेल्टिंग, जसं इथं आपण बघू शकता. डिकॉम्प्रेशनल मेल्टिंग काय असतं, फॉर एक्झाम्पल आता हा टॉपिक ॲक्च्युली इग्नियस पेट्रोलॉजीचा आहे, पण आपल्याला व्हॉल्केनिक सेटिंग जाणून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे. डिकॉम्प्रेशन मेल्टिंग म्हणजे असं आहे की जसं मॅग्मा वरती येतो, मॅग्मामधला गॅस आणि बाकीचे फ्लक्स मटेरियल असतात, ठीक आहे, जसं तो वरती येतो डिकॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन म्हणजे काय, डिकॉम्प्रेशन म्हणजे काय की त्याच्यावरचा जो भार असतो तो कमी होतो आहे. त्याचा भार कमी झाला की त्याचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढतं आणि तो मेल्ट होतो, म्हणजे कळतं आहे. सो ही एक बेसिक कन्सेप्ट आहे की जसं तो वरती येतो त्याच्यावरचं प्रेशर कमी होतं, प्रेशर आणि टेम्परेचर ह्या इक्विलिब्रियममध्ये चालतात. सो एक कमी झालं आहे म्हणजे दुसरं वाढणार, टेम्परेचर वाढणार आणि ते टेम्परेचर वाढल्यामुळे डिकॉम्प्रेशनल मेल्टिंग होतं त्या रॉक्सचं आणि तो रॉक्स एक्सप्लोड होऊन वरती निघतो, राईट, एक्सप्लोड होतो आहे, त्याला व्हॉल्केनिक इरप्शन आपण बघू शकतो, ठीक आहे. सो ह्या काही सेटिंग्स आहेत. आता तिसरं आणि महत्त्वाचं आहे की हॉटस्पॉट किंवा प्लूम, मॅन्टल प्लूम हा एक शब्द आहे, मॅन्टल प्लूम. सो ह्या प्रकारची जे व्हॉल्केनिझम आहे हा आपल्याला इथं बघू शकता आपण, शिल्ड व्हॉल्केनो हे टाईप ऑफ व्हॉल्केनो तयार करतात, ओके. सो शिल्ड व्हॉल्केनो कशापासून तयार होतो, कोणत्या मेकॅनिझम थ्रू, तर मॅन्टल प्लूमनुसार जो हॉटस्पॉट लावा जो असतो, हॉटस्पॉट लावा, ठीक आहे, हॉटस्पॉट मॅग्मेटिझम, तर त्याच्यापासून आपल्याला
शिल्ड व्हॉल्कॅनो बघायला मिळतो. शिल्ड व्हॉल्कॅनोचे एक्झाम्पल काय आहेत? हवाईन आयलंड, राईट, डेक्कन बसाल्ट, स्नेक प्लॅटो, ते हे एक एक्झाम्पल्स आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ते पसरलेले असतात मोठ्या क्षेत्रफळावर, राईट. सो हा जो हॉटस्पॉट मॅग्मा आहे तो अप्पर मॅन्टलच्या बेसपासून वरती येत असतो, म्हणजे खूप मोठं अंतर पार करून येत असतो, ठीक आहे. कन्व्हेक्टिव्ह सेलचा तो एक भाग असतो, हे लक्षात ठेवा फक्त, की कन्व्हेक्टिव्ह सेल्सचा तो, जसं की हा बघा कन्व्हेक्टिव्ह सेल म्हणजे काय हे आपण बघणारच आहोत. कन्व्हेक्टिव्ह सेल, सो हा मॅग्मा कन्व्हेक्टिव्ह सेल मॅग्मा मटेरियलला वरती घेऊन येतो. तो वरती घेऊन आल्यानंतर त्या मॅग्माचं टेम्परेचर खूप असतं, त्यामुळं क्रस्टचं मटेरियल म्हणजे जसं ॲस्थोनॉस्फिअर ते देखील वितळतं. इट विल गेट मेल्ट अलॉंग विथ द मॅन्टल प्लूम अँड बोथ विल गेट इरोडेड इन द फॉर्म ऑफ शिल्ड व्हॉल्कॅनो, राईट. आता इथं आणखी एक कन्सेप्ट आहे की जी तुम्ही म्हणजे शिकू शकता किंवा ऑब्झर्व करू शकता. जे शिल्ड व्हॉल्कॅनो आहे त्यांचं जे मॅग्मा आहे ते खूप डीप डाऊन फ्रॉम दी अप्पर मॅन्टल येत असतात. बट इन केस ऑफ स्ट्रॅटो व्हॉल्कॅनो त्या मॅग्माचं ओरिजिन जे आहे ते खूप शॅलो इथून रिजनमधून होतं आहे. हा मॅग्मा कुठून येतो आहे? डीप डाऊन, म्हणून शिल्ड व्हॉल्कॅनो बनतो आहे. पण हा मॅग्मा इथूनच तयार होतो आहे वरच्यावर आणि तो फुटतो आहे, म्हणून त्याचं काय आहे? ॲसिडिक. हे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, ठीक आहे. हे तुम्ही ॲक्च्युली नोट डाऊन करून घ्या. पुढील लेक्चर्समध्ये अशाच प्रकारचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देण्याचा मी प्रयत्न करीन, राईट. सो आपण बघितलं की काय प्लेट टेक्टॉनिक्स आणि हे आहे. ओपन टेक्स्ट बुक ही देखील एक खूप चांगली वेबसाईट आहे, तुम्हाला खूप चांगलं नॉलेज हा वेबसाईट थ्रू मिळेल. आता जसं म्हटलं की बाबा इथं बघू शकता तुम्ही की लावा काय डायरेक्टली येतो आणि फुटतो आणि वरती म्हणजे वाहतो लावा मॅग्मा, तर तसं होतं का? नाही. तर तो डेन्सिटीनुसार मध्ये मध्ये थांबणार. इथं तयार झाला फॉर एक्झाम्पल, तो इथं आला, इथं डेन्सिटी तुम्हाला थोडासा डिफरन्स दिसेल, मग इथं तो काही वेळ थांबणार. काही वेळ म्हणजे काही जिओलॉजिकल पिरियडमध्ये काही वेळेचा अर्थ असतो बिलियन्स ऑफ इयर्स, लाखो करोडो वर्ष तो थांबणार इथं, ठीक आहे ना. मग काहीतरी म्हणजे डेन्सिटी डिफरन्स वाढला की मग तो वरती जाणार, इथं परत साठणार. ह्या ज्या इंटरव्हल्स आहेत जिथं तो साठतो आहे, राईट, त्याला म्हणतात, ज्या ठिकाणी साठतो त्याला म्हणतात मॅग्मा चेंबर्स. ओके, हा टर्म एक महत्त्वाचा आहे, मॅग्मा चेंबर्स. हा टर्म का महत्त्वाचा आहे? बिकॉज इकॉनॉमिक जिओलॉजीमध्ये आपण मॅग्मॅटिक प्रोसेसेस शिकणार आहोत. त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असतात, म्हणजे खनिजे असतात, जसं की मँगनीजचं खनिज आहे, निकेल, राईट, क्रोमियम. सो हे जे खनिज आहेत हे मॅग्मा चेंबर्समध्ये बनतात, ठीक आहे ना. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ह्या प्रोसेसने हे क्रिस्टल्स बनतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल हे मॅग्मा चेंबर आहे, ओके, म्हणजे मॅग्मा तयार झाला, वरती आला, इथं काही वेळ थांबला. तो थांबला असताना तो काय फक्त थांबेल का? नाही. तर त्याच्यातले काही मिनरल्स असतील ते क्रिस्टलाइज होतील. म्हणजे का, जसं की आपण पाणी घेतो, समुद्राचं पाणी, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये मीठ टाकतो, तर किंवा एक नॉर्मल पाणी घेतो त्याच्यामध्ये मीठ टाकतो, एक सॅच्युरेशन पॉईंट आलं की त्याच्यामध्ये मीठ विरघळणं बंद होतं आणि ते आपल्या त्या भांड्याच्या खाली साठायला लागतं, त्याला म्हणतात क्रिस्टलायझेशन. आता हे हॉट इन्व्हायरमेंटमध्ये हे जे क्रिस्टलायझेशन होते, ते क्रिस्टलायझेशन कुणाचं होईल? त्या टेम्परेचरला. आता हा मॅग्मा किती आहे? फॉर एक्झाम्पल 1000 डिग्री सेल्सिअसला हा मॅग्मा आहे सध्या. तर 1000 डिग्री सेल्सिअसला जे कोणते मिनरल स्टेबल आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की फेल्सिक मॅग्मा किती 1000 ते 1200च्या दरम्यान त्याचं टेम्परेचर असतं, राईट. सो ह्याच्यामध्ये कोणते कोणते मिनरल असतील आपण बघितलं, Fe, Mg, राईट, Ca. सो हे मेटल्स आपल्याला मिळतात, राईट. ह्या टेम्परेचरला फॉर एक्झाम्पल जर एखादं क्रिस्टलायझेशन होत असेल तर ते कशाचं होईल? राईट, हेवी मिनरल्स असतील, राईट. सो याच्यावरून आपल्याला हे कळतं. सो हे मॅग्मा चेंबरची कन्सेप्ट तुम्हाला मी आत्ता सांगितली की मॅग्मा चेंबर का महत्त्वाचा आहे.
ठीक आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट, बऱ्याचशे जिओलॉजिकल लँडफॉर्म्स आपण मॅग्मा चेंबरच्या याने कन्सेप्टने आपण जाणून घेऊ शकतो. ठीक. इथं आपण कन्व्हेक्टिव्ह सेल, मगाशी आपण जे म्हटलं कन्व्हेक्टिव्ह सेल, ते काय असतं तर ह्या डायग्राममध्ये दिलं आहे बघा. इथं कोर आहे आणि इथं हा मेंटल आहे. कोर आणि मेंटलची बाउंड्री. इथून जो मॅग्मा तयार होतो ही ह्याला म्हणतात मेंटल प्लूम. ही बघा प्लूम, राईट, ह्याला म्हणतात मेंटल प्लूम. सो ह्या प्लूममधून आपल्याला हॉटस्पॉट प्रकारचा व्हॉल्कॅनिक इरप्शन्स बघायला मिळतात आणि त्यानुसार शील्ड व्हॉल्कॅनोज बनतात. सो ह्या डायग्रॅम्स तुम्ही शांतपणे बघू शकता. सेल्फ एक्सप्लेनेटरी डायग्रॅम्स आहेत आणि खूप महत्त्वाच्या डायग्रॅम्स आहेत. तुम्ही यांचे स्केचेस बनवून यूज करू शकता. ह्या डायग्रॅममध्ये पार्शियल मेल्टिंग नावाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. या खूप साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला मी ॲक्च्युली सांगत आहे. या कन्सेप्ट सांगणं हा माझा उद्देश आहे ॲक्च्युली. बाकीचे फॅक्च्युअल डिटेल्स वगैरे तुम्हाला नोट्समध्ये आरामशीर मिळून जातील, पण ह्या कन्सेप्ट्स तुम्हाला लवकर कळणार नाहीत. सो या लेक्चर्स मागचं हेच कारण आहे की निमित्त आहे की बाबा तुम्हाला कन्सेप्ट कळाव्यात, राईट. मोठ्या कन्सेप्ट आहेत जसं की पार्शियल मेल्टिंग ऑफ मेंटल. ओके. आता पार्शियल मेल्टिंग म्हणजे काय असतं की पार्शियल म्हणजे काय, अर्ध, ठीक आहे ना, किंवा अंशतः, काही प्रमाणात. म्हणजे जसं की स्लॅब पूलमध्ये सबडक्शन झोनमध्ये फॉर एक्झाम्पल ही डायग्राम बघूया. सबडक्शन झोनमध्ये सबडक्शन प्लेट जी आहे ओशनिक प्लेट ही जेव्हा खाली जाते ही पूर्णच्या पूर्ण प्लेट मेल्ट होते का, नाही, यातला काही भाग मेल्ट होतो, करेक्ट. आता आपण बघितलं स्ट्रॅटोव्हॉल्कॅनोचं काय डिग्री सेल्सिअस आहे, किती डिग्री सेल्सिअस असतं, 750 ते 800 फॉर एक्झाम्पल, 800. सो ह्या टेम्परेचरमध्ये जे अनस्टेबल आहेत, जे विरघळणारे क्रिस्टल्स आहेत तेच फक्त विरघळणार, राईट. आणि बाकीचे जे हेवी मिनरल्स आहेत Fe, Mg, राईट, हे तसे खाली जाणार, राईट. आणि जे ह्या टेम्परेचरला मेल्ट होणार आहेत ते मेल्ट होऊन वरती येणार बिकॉज ऑफ लो डेन्सिटी, करेक्ट. सो ह्याला म्हणतात पार्शियल. म्हणजे का, कारण की अर्धे खाली राहिले आणि बाकीचे मेल्ट झाले आणि वरती आले. सो ह्याला म्हणतात पार्शियल मेल्टिंग, ठीक आहे. त्यामुळं काय होत असतं की हे रिझन काय आहे, पार्शियल मेल्टिंग इज अ रिझन फॉर बसाल्टिक प्लेट. ओशनिक प्लेट आपल्याला माहिती आहे की ओशन फ्लोअर जो आहे तो पूर्णपणे बसाल्टचा बनलेला आहे, ठीक आहे ना. हा जो आहे इथं मिड ओशन, हा पूर्ण बसाल्ट आहे. पण जेव्हा हा बसाल्टची प्लेट विरघळते, राईट, मेल्ट होते, त्याच्यापासून जो रॉक बनतो व्हॉल्कॅनोपासून त्याला आपण अँडेसाइट म्हणतो, अँडेसाइटिक. व्हाय, जर बेसाल्ट मेल्ट झालेला आहे तर त्याच्यापासून जो रॉक वरती बनणार आहे त्याला तो पण बसाल्ट बनायला पाहिजे, नाही, ते होत नाही. वाय, बिकॉज ऑफ पार्शियल मेल्टिंग, राईट. कमी टेम्परेचरला जे मेल्ट होणार आहे तेच फक्त मेल्ट होणार, त्याच्यावरचे म्हणजे 10,000 डिग्री सेल्सिअसला जे स्टेबल आहेत ते तसेच राहणार आहेत आणि ते खाली जाणार आहेत, राईट. ही आहे कन्सेप्ट पार्शियल मेल्टिंगची. आय होप यू अंडरस्टँड, ठीक. सो हे काही एक्झाम्पल्स आहे. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द एंड ऑफ दिस लेक्चर. हे काही एक्झाम्पल्स आहेत प्रॉमिनंट व्हॉल्कॅनिक इरप्शन्सचे. जसं की माउंट वेसुवियस हे इटलीमध्ये आहे. याच माउंट वेसुवियसच्या नावावरून आपण वेसुवियन टाइप व्हॉल्कॅनोस पाहिलेले आहेत, राईट. देन प्रॉमिनंट आपण बघणार आहोत. तंबोरा हा एक प्रॉमिनंट आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. क्रॅकाटॉव. एक्सप्लोजिव्ह टाईपचे आहेत माउंट पिली. हे सर्वच्या सर्व ॲसिडिक टाईपचे रॉक आहेत. आता नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा एक्सप्लोजिव्ह टाईपचे रॉक्स आहेत, व्हॉल्कॅनोज आहेत, तर त्याच्यामध्ये रॉक टाईप काय असणार आहे, तर रॉक टाईप काय असणार आहे, तर तो ॲसिडिक असणार आहे नेहमी, कारण की तो एक्सप्लोड होते. डिझास्टर्स कोण असतात, एक्सप्लोजनवाले असतात, ठीक आहे. शील्डवाले पण एक्सप्लोजिव्ह आहेत, पण ते कुठे असतात, ते समुद्रामध्ये असतील कुठेतरी, राईट, किंवा जिथं हॉटस्पॉट आपल्याला बघायला मिळतं तिथंच असणार आहे. इंडिया, आता तुम्ही म्हणाल की इंडिया हा
लँड आहे, इंडियाच्या लँडवरती आपल्याला बसाल्ट मिळतो. बट तो बसाल्ट कधी इरप्ट झालेला आहे? 65 मिलियन इयर्स अगो, राईट, 65 मिलियन इयर्स अगो तो इरप्ट झालेला आहे. तेव्हा इंडिया कुठं होता? इथं होता, इक्वेटरवरती रियुनियन आयलंड आहे, तिथं तो हॉटस्पॉट होता, रियुनियन हॉटस्पॉट असं म्हणतं. त्यावेळेस तिथं इरप्शन झालेलं आहे समुद्रामध्ये, आणि त्यानंतर तो इंडिया त्याच्यावरून जात असताना, म्हणजे तो त्याच्या इंडिया जो आहे तो रियुनियन हॉटस्पॉटच्या तावडीत सापडला, आणि त्यावेळेस तिथं तुम्हाला सांगतो ते बॅसल्टिक इरप्शन झालेलं आहे. ओके, हा एक खूप सिम्पल वर्डमध्ये ॲक्च्युली सांगितलं आहे, ॲनॉलॉजी, बट दिस इज वॉट द जिओलॉजी इज. ओके, देन माउंट सेंट हेलेन्स हा एक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सो हे काही महत्त्वाचे आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे माउंट तोबा, इथं इंडोनेशियामध्ये आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. माउंट तोबा का महत्त्वाचा आहे? कारण की तो जेव्हा इरप्ट झालेला आहे त्यानंतर, म्हणजे त्याचा जो पायरोक्लास्टिक मटेरियल जे आहे ते पूर्ण इंडियापर्यंत आलेलं आहे. सॉरी, इथं इंडोनेशिया नाही आहे, इथं इंडोनेशिया. ते पूर्ण त्याचं पायरोक्लास्टिक मटेरियल इंडियामध्ये आलेलं आहे, आणि ते डिपॉझिट झालेलं आहे. त्याचे ट्रेसेस आपल्याला इथं जेजुरीच्या जवळ सापडतात. ठीक आहे, हे खूप जिओलॉजिकल होऊन जाईल, नॉट सो इम्पॉर्टंट फॉर दी पेपर, पण सांगते की इतकं मोठा स्फोट असू शकतो किंवा एक्सप्लोजन असू शकते की थाउजंड्स ऑफ माइल्स ते पायरोक्लास्टिक मटेरियल ट्रॅव्हल करून जाऊ शकतात. ओके, सो दिस इज ऑल. आणि हे काही की टर्म्स मी दिलेले आहेत तुमच्या रेफरन्सेससाठी, हे तुम्ही पहा. बऱ्यापैकी की टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्यातील ॲसिडिक अँड बेसिक मॅग्मा, फेल्सिक मॅफिक सांगितलेलं आहे, पार्शियल मेल्टिंग सांगितलेलं आहे, डिकम्प्रेशन देखील सांगितलेलं आहे. फ्लक्सेस म्हणजे काय? तर गॅसेस, वॉटर वेपर, सल्फर, राईट, नायट्रस ऑक्साईड्स, याला आपण फ्लक्स म्हणतो. ओके, फ्लक्स म्हणजे काय? इतर मटेरियल अपार्ट फ्रॉम लिक्विड मोल्टन रॉक. ठीक आहे, पायरोक्लास्टिक सांगितलेलं आहे. रोपी लावा आणि पोहोय लावा. अच्छा, ठीक आहे, हे दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. रोपी लावा आणि और पोहोय आणि ब्लॉकी किंवा आ लावा. ठीक आहे, हवाईन आयलंडमध्ये जे ट्राईब्स आहेत त्या या रॉक्सची नावं किंवा या काय म्हणतो आपण, ह्या लावाची नावं त्यांच्या लँग्वेजवरून ही नावं ठेवण्यात आलेली आहेत. तर रोपी लावा म्हणजे काय आणि ब्लॉकी लावा म्हणजे काय? तर जसं आपण बघितलं व्हिस्कोसिटी खूप कमी असते काही लावाची, राईट. तर ती व्हिस्कोसिटी कमी असल्यामुळे काय, त्याचा वाहण्याचा स्पीड खूप जास्त असतो, राईट. पण ते वाहताना काय होतं आहे की वरची जी सरफेस आहे ती वातावरणाच्या ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं ती लवकर थंड होती, आणि थंड झाल्यामुळं काय आहे, जशी साय एकावरती एक अशी येत राहते तशी ती येते आणि एक रोप लाईक स्ट्रक्चर बनते, म्हणून त्याला रोपी लावा म्हणतात, राईट. त्याच्यासाठी लावाचा जो व्हिस्कोसिटी आहे ती खूप कमी लागते, म्हणजे पातळ लावा लागतो. ऑन द अदर हँड आ लावा म्हणजे काय की ज्याचं टेम्परेचर खूप आहे, तो खूप जास्त व्हिस्कस आहे, राईट. आणि जसं तो वाहतो आहे, आता वाहताना काय होईल की वरची लेअर पहिल्यांदा सॉलिडिफाय होईल आणि खालची लेअर वाहतच आहे, पण वाहता काय होईल, ही याला ओढता हे तुटणार आणि हे जे ब्लॉक्स बनणार, राईट. पण जास्त व्हिस्कस असल्यामुळं हे जे ब्लॉक्स ते तसेच राहणार आहेत. ठीक आहे ना, ब्लॉक्स हा जास्त हाय टेम्परेचरवाले असतात, म्हणून त्याला आ असे म्हणतात. ठीक आहे ना, म्हणून ब्लॉकी लावा. सो हा एक डिफरन्स आहे पोहोय होय आणि आ, म्हणजे त्याचं उच्चारण पण बघून घ्या तुम्हाला, पाहोय होय आणि आ. ठीक आहे ना. देन फ्लड बसाल्ट जसं मी सांगितलं, शिल्ड व्हॉल्कॅनोज जे आहेत ते बसाल्ट, त्याच्यामधला जो रॉक आहे तो बसाल्टचा असतो, राईट. सो हे जेव्हा बनतात त्यावेळेस हे थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स वाहत जातात. जसं की आपण इंडियामध्ये बघू, डेक्कन बसाल्ट पूर्ण महाराष्ट्र कवर केलेला आहे. आता महाराष्ट्र कवर करणं म्हणजे म्हणजे खूप मोठा एरिया कवर केलेला आहे, दॅट्स वाय ह्याला फ्लड म्हणतात, की फ्लडसारखा तो वाहतो आहे, राईट. देन मॅन्टल प्लूम सांगितलेलं आहे, हॉटस्पॉट व्हॉल्कॅनो सांगितलेलं आहे, वडती बेनिऑफ झोन. हा झोन म्हणजे काय आहे की वी विल सी इट हेअर.
हा जो मॅग्मा सबडक्टिंग प्लेट जे आहे, ओशनिक प्लेट जेव्हा कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली जाते, तर ज्या रिजनमध्ये त्याचं मेल्टिंग सुरू होते किंवा मेल्ट्स व्हायला स्टार्ट होते, तर त्या झोनला आपण वडती बेनिऑफ झोन असं म्हणतो. ठीक आहे, हे फक्त एक टर्मिनॉलॉजी आहे, ही फक्त तुम्ही लक्षात ठेवा. वडती बेनिऑफ झोन, स्लॅब पूल थिअरी आणि व्हेसिकल्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल हे 2 रॉक्सची फोटोज दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे आपल्याला गॅप्स दिसत आहेत, हे काय होते? जेव्हा तो हा रॉक सॉलिडिफाय होत होता तेव्हा त्याच्यातले जे गॅस कंटेंट होता तो तसाच राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे जे बुडबुड्यांचे जे स्पेस राहिलेले आहेत त्याला आपण व्हेसिकल म्हणतात. काय म्हणतो? व्हेसिकल, CLE, व्हेसिकल. ठीक आहे. आणि व्हेसिक्युलर रॉक्स म्हणजे काय? ज्या रॉकमध्ये खूप सारे बुडबुडे आहेत, राईट, किंवा गॅसचे कॅव्हिटीज आहेत, त्याला व्हेसिक्युलर रॉक्स असे म्हणतात. आता इथं 2 रॉक्स दिलेले आहेत. एकाचं नाव आहे प्युमिस आणि दुसऱ्याचं नाव आहे स्कोरिया. ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवा. बिकॉज जसं आपण म्हणतो की रामसेतू बांधला, तर ती जे रॉक्स होते, जे असं समजलं जातं की असं मायथॉलॉजिकल हे आहेत, काय म्हणतो आपण, म्हणजे स्टोरी आहे की पाण्यावरती रॉक्स तरंगतात. तर ॲक्च्युअली काय होतं की हे जे प्युमिस रॉक्स आहे तो ॲक्च्युली जेव्हा आपण टाकतो पाण्यामध्ये तो तरंगतो. व्हाय? कारण की त्याच्यामध्ये व्हेसिकल्सची डेन्सिटी इतकी जास्त आहे, म्हणजे हवा इतकी जास्त आहे की इट डज नॉट गेट सिंक, इट विल फ्लोट ऑन द सर्फेस ऑफ ऑफ वॉटर. सो प्युमिस आणि स्कोरिया सेम दिसतो, फक्त डार्क कलर आहे आणि जड आहे, म्हणजे पाण्यामध्ये टाकला की तो बुडतो. डिफरन्स काय आहे? प्युमिस जो आहे तो जो व्हॉल्केनोचा जो फ्रोथ आहे, म्हणजे फेसाळ त्याचा जो मटेरियल आहे त्यापासून बनतो, राईट. तो जेव्हा सॉलिडिफाय होईल त्यावेळेस हे बनणार आहे, राईट. आणि स्कोरिया केव्हा बनणार आहे? जेव्हा तो शिल्ड व्हॉल्केनोमध्ये असणारे रॉक्स, त्याच्यामध्ये खूप सारे गॅस कॅव्हिटी आहे, त्यामुळं याच्यामध्ये FeMg पण जास्त असणार आहे, त्याच्यामुळे त्याचं वजनही जास्त असणार आहे. सो ते सिंक होणार आहे. दिस इज द ओनली डिफरन्स. सो दिस इज द एंड ऑफ माय लेक्चर अँड आय होप तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अँड थँक्यू. जर तुम्हाला काही क्वेरी वगैरे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तुम्हाला मटेरियल आणि बाकीच्या गोष्टी तिथं अवेलेबल होतील. थँक्यू.